नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास घडीच्या पिट्ट्या। चला तर मग पटापट बनवूया। पिट्ट्या बनवायसाठी मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच ओवा घालून 2 चमचे गरम तेल सुद्धा यामध्ये टाकलेले आहे आणि त्याचा छान प्रकारे इथे गोळा तयार करून ठेवलेला आहे। गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिट ते मुरायसाठी ठेवायचं आहे। पिट्ट्या बनवायला घेताना एकदा त्याला चुरून अशा प्रकारे काप करून आपण त्याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहे। एक पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर तूप घालून अशा प्रकारे त्याच्यावरती घड्या घालूया। अशा घड्या घालताना आपल्याला वरचेवर तूप लावून त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि हे गोळे नंतर आपल्याला एका कढईमध्ये चाळणी ठेवून ते वाफवून घ्यायचे आहे। दहा ते 15 मिनिट हे गोळे वाफवून झाल्यानंतर आपण ते इथे थंड होण्यासाठी ठेवूया। गोळा थंड झाल्यानंतर आपण त्याला पिट्ट्याच्या आकारामध्ये कट करून घेऊया। इथे या पिट्ट्या आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया। पिट्ट्याला जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण त्या काढून घेऊया। आणि आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पिट्ट्या इथे शिजून तयार आहे। इथे मी आलू वांग्याच्या भाजीसोबत या पिट्ट्या सर्व केलेल्या आहेत। तुम्ही तिखट वरणासोबत सुद्धा करू शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।